हाय सगळ्यांना. तर बघा, आज आपण कारल्याची भाजी बनवतोय आणि ते कोणालाच आवडत नाही. सगळेजण असे नाक मुरडून खातात. पण मी आज माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी चला तुम्हाला बनवून दाखवते. एकदा अशी केली भाजी तर तुम्ही वारंवार खात राहाल. तत्पूर्वी आमच्या घरात एवढा किचनमध्ये उजेड नाही आहेत. तर बघा, हे असं आहे माझं छोटंसं किचन. आणि हे बघा, इथं उजेड येत नाही. मी खिडकीवरच पूर्ण असे पातेले वगैरे लावलेले आहेत. हे भांडे, बेसिन, ते एक छोटंसं रॅक आहे, त्याचं ते तुटले. तर ते आता मार्केटमध्ये मला शोधावं लागेल आणि मग नंतर ते बसवावं लागेल. तोपर्यंत असं काढून पण नाही ठेवलेलं त्याला मी. तर बघा, आता चला आपण बनवूया कारल्याची भाजी. हे बघा, आम्ही शेतात राहिल्यासारखं आहे. तर पाठीमागं असं एवढं भीषण आहे, एकदम अशी लांबपर्यंत अशी शेती दिसते. आणि मग सहसा मी ह्या खिडकीचा दरवाजाच उघडत नाही, कारण ह्या खिडकीतून काही येण्याची शक्यता आहे, सरडा किंवा मग आणखीन खारुताई. त्यामुळं ही खिडकी कायम बंदच असते. तर आज थोडीशी उघडली मी, कारण म्हणलं चला आमचं फार्म हाऊस असल्यासारखं हे हाऊस तुम्हाला दाखवावं. तर बघा, आपण कारलं बनवताना काय काय साहित्य वापरणार आहोत आणि अगदी मोजक्या आणि थोडक्या साहित्यामध्ये हे कडू कारल्याची रेसिपी बनवत आहे. मी वारंवार कडू कडू म्हणते, त्याचं कारणच आहे की असं म्हणतात त्याला तर हे घोळ आणि तुपातही तळलं तरी ते कडूच राहतं. पण खायला आणि आरोग्याला ते चांगलं असतं. परत माझ्या तेच तोंडात वाक्य येत आहेत, तर घ्या समजून. तर त्यासाठी आपण घेतलेत 1 पाव किलो कारले, त्यानंतर 2 लाल टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, लसण. ह्यामध्ये मी हळद आणि मीठ मिक्स केले आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे. तर ह्या साहित्यामध्ये आणि नंतर तिखट आपण वरून टाकणार आहे. याच्यामध्ये मसाला आपण वापरणार नाही, एकदम साधं आणि मस्त चवीला लागणारं असं कारलं आपण बनवणार आहोत. तर चला बघूया पुढे. तर हे आपण ह्याचे दोन्ही भाग असे काढून टाकणार आहेत आणि मस्त गोलाकार आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहे. त्यातलं विशेष आहे, काही जण बिया काढून टाकतात, तर आपण काही बिया वगैरे काढत नाही. जर खूपच निब्बर कारलं असेल तरच बिया काढतो. हे बिया ठेवलेलं पण चवीला लागतं. तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कट करू शकता. बिया काढून केलं तरी चालेल आणि ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तर बघा, ही कारली अशी कट करून झालेली आहेत आणि मग अशी जे आपण घेतलं होतं मीठ आणि हे, तर ते आपण घोळवून घेणार आहे त्याला आणि त्याला असं चांगल्या प्रकारे मिक्स करून लावून घेणार आहे. आणि ह्याला 10 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देणार आहेत. तर बघा, हे शेंगदाणे मी असे उकळामध्ये कुटून घेते. हे कुटून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून काढण्यापेक्षा उकळातले कुटून घेतलेले शेंगदाणे चवीला अगदीच मस्त लागतात. तर हे आपण कढईमध्ये कारलं टाकलेलं आहे आणि ते न धुता तसंच भाजून घेणार आहेत चांगलं. एक 5-7 मिनटं, 5 मिनटं तर लागतील याला भाजून घ्यायला. तर हे असं कारलं भाजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. मी काही बाजूला काढून घेत नाही, तसंच तेल हे बाजूला करून टाकणार आहोत. थोडंसं तेल टाकले. त्यामध्ये हे जिरे टाकलेत. जिरे थोडेसे भाजू द्यायचे, तेलात तळू द्यायचे.
त्यानंतर आपण हे टोमॅटो घालतो. चांगलं ह्याला परतून घ्यायचं. मला तर प्रत्येक भाजीतलं असं मोठं टोमॅटो आवडते, कारण पोळी बरोबर उचलून घेऊन तोंडात घालायला खायला. तर मी त्याचा जीव नाही काढत पूर्ण. आणि बघा हे पण असं चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यात मी वरतून ही कोथिंबीर टाकली. आपण लसण आणि कोथिंबीर जी कुटून घेतली होती ती. आणि यानंतर आपण एक तुमचा तिखट टाकतोय. तर तिखट तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते, कारण ते करपू नये परतत असताना. आणि बघा थोडंसं यामध्ये पाणी टाकले, शिजवून घेते मी हे पाणी टाकून थोडंसं. चला तर मंडळी, हा मला व्हिडिओ कारल्याची भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.